उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात सत्ता नाही, ठाकरेंना जवळ करा. मित्रांनो, उद्धव ठाकरेच आगामी विधानसभेचे सर्वात मोठा चेहरा. नेमकी काय बातमी? उद्धव ठाकरेंना भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार किती मिळणार जागा? भाजपच्या गोटात नेमकं चाललंय काय? मित्रांनो, बातमी जाणून घेऊया सविस्तर. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, उद्धव ठाकरे हा भाजपचा सर्वात मोठा एक वैयक्तिक चेहरा, ज्या चेहऱ्याने भाजपची लोकसभेला झोप उडवून दिली आणि आता मात्र तेच उद्धव ठाकरे भाजपला विधानसभेला भारी बोलू लागलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंना घेतलं तर मात्र भाजपा महाराष्ट्रामध्ये विधानसभेला भुईसपाट होईल असा भाजपचा अंतर्गत सर्वे सांगतोय आणि उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येतील असाही सर्वे सांगतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे प्रत्येक स्थितीवरती खूप मोठ्या प्रमाणात मोठे ठरलेत असं सध्या बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा विजय फडणवीस यांना खूप मोठा घायाळ करणार आहे. फडणवीस यांची केंद्रीय नेत्यांमध्ये वरी लावून महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना जवळ करण्याची शक्यता सध्या भाजप करत आहे. यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 ते 72 एवढ्या जागा मिळतील असा सर्वे सांगत असल्याकारणे उद्धव ठाकरेंशी सध्या भाजपला सर्वात मोठी गरज आता वाटू लागली आहे. महाराष्ट्रात जर सत्तांतर झाले तर मात्र केंद्रात देखील उद्धव ठाकरे सत्तांतराच्या दिशेने जातील असा विश्वास सध्या भाजपला वाटू लागला आहे. त्यामुळे भाजप आता कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करू लागले आहे. मात्र उद्धव ठाकरे आता भाजपपासून दूर दूर जाऊ लागले आहेत. मित्रांनो, याचीच गोष्ट म्हणजे आगामी विधानसभेच्या पूर्वी राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय स्तरावरती नेऊन राज्यात भाजपचा नवीन चेहरा आणण्याचे प्रयत्न सध्या भाजप करत आहे. याच दृष्टीने उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात का होईल सांगता येत नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपच्या राज्य लेवलच्या केंद्रीय लेवलच्या सगळ्याच नेत्यांच्या उरात धडकी भरवली आहे हे मात्र निश्चित म्हणावं लागेल. मित्रांनो, आपणास काय वाटतंय? उद्धव ठाकरे आगामी काळात राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आपल्यास आवडतील का? नेमक्या आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.